हा उठला, मध्येच व्हिडिओ बंद झाला. हा बघा, इथं उठल्यावरती पप्पी घ्यायची पहिले हाताची, त्याला ती सवय झाली. तो झोपेत बसल्यामुळं तोंडावर हात ठेवतो, म्हणून पप्पी घे माझ्यात. ते मध्येच व्हिडिओ बंद झाला, काय झालं त्याच्या मनानेच कॅमेरा बंद झाला. तर हे बघा, साईच्या पप्पाचा डब्बा. आता साईचे पप्पा निघतील 2 मिनिटांना. साईला त्याची बाजरीचं पीठ मी पिशवीतच ठेवते, म्हणजे मग मला फ्रीजमध्ये ठेवता येतं. फ्रीजमध्ये ठेवलं का पीठ कडू होत नाही आणि खराब होत नाही. मग किती दिवस ठेवा तुम्ही, समजा महिनाभर चालतो. तर म्हणून मी फ्रीजमध्ये बांधून पिशवीत ठेवते. डबातली पिशवी पिशवीमध्ये ठेवते असं. साई म्हणतोय पप्पा चड्डी फाटली, तर मग त्याला काय इलाज आहे? फाटली तर फाटली, गरिबीला काय लाज असती? काहीच नसतं. ते म्हणतोय पप्पाला नवी चड्डी घ्या, आमच्या भाषेत म्हणतोय. तो म्हणतोय चांगली भाकर टाक मला. असतं भाड्याचं घर, आपलं स्वतःच घर राहिलं माणूस किती ये नाही करतं. पण कधी होईल? खरीच माझे स्वप्न होईल का पूर्ण? माझं घर होईल का स्वतःचं? लोकाला जागा असते तर घर बांधायची तयारी असते. माझी तर झिरोपासून मला जागा घेऊन घर बांधायची हे करायची आहे. 4 आण्याचे पैसे नाही आहे माझ्याकडे, 1 रुपया पण. आणि पहिली गोष्ट म्हणजे साई पप्पाला पगार आहे 12,000 रुपये. 12,000 याचंच भाडं आहे. 3,000 3,500 रुपये समजा 4च धरून चाला, आणि लाईट बिल वेगळं समजा. तर कधी होईल? स्वप्न होईल का नाही होईल? मी असतानाच पूर्ण होतं की नव्हतं? माझ्या मुलाला घर होतं की नव्हतं काय माहिती? तर मध्येच साथ सोडून जावं लागतं. हर वेळेस म्हणजे हर डोक्यात माझ्या तेच चालतं, माझ्या मुलाचं घर होईल का नाही होईल घर? स्वतःचे घर असा लोक भाड्याच्या घरात राहायचं तरी. अशा जीवाला खूप असे लई विचार अनेक लई येतात, आणि असे प्रत्येक महिलाचे येतात. त्यांचे घरं नसते, दारं नसते, स्वतःच काही बिझनेस नसतो, तर त्यांना सगळ्यांना असंच वाटतं. मी एक ठिकाणी विचारलं होतं टपरीला, म्हणजे जागा अशी चहा पाण्याची टाकायला, परंतु तो माणूस भैया म्हणला गाड्याचं 3,000 रुपये जागेचं, 3,500 असं 7,000-8,000 लोक जाईल म्हणे तुम्हाला. मला काय पुरवणार आहे? मी काही मोठी आचारी थोडीच आहे. चहा पाण्याची आणि नाश्त्यात ठेवायची होती, पण त्यांनी खर्चच एवढा सांगितलं, लाईट बिल वेगळं, पाणी बिल वेगळं. तर माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता, पण मला असं वाटलं व्याजानं काढून सुरुवात करीन छोटी मोठी टपरी काय. पण त्यांनी जागेचं 3.5 टपरी त्यांच्याकडे गाडा आहे, गाड्याचं भाडं सांगितलं 3,000 असं, आणि लाईट बिल पाणी बिल वेगळं सांगितलं होतं. असं टोटल 8,000 रुपये सांगितलं होतं. तेवढ्याचा धंदा पण दिवसातून 100चा बी होतो नाही होतो, काय माहिती 50चा बी होतो नाही होतो. तेवढ्या महिन्याच्या कुठून भरायचं? इकडचं भाडं तिकडचं भाडं कसं काय करायचं? त्याच्यामुळे माझी हिंमत फसली. नाही तर स्वतःला वाटायचं मनाचं काहीतरी बिझनेस करा आपलं स्वतःचं. कोणाचं नको का, कोणाचं तावडीत नको. लोक खूप बोलून घेतात. मी इथं कामाला गेले ते समोर तर मला माझ्या मुलाला तर नाही जेवून दिलं तुम्ही, परंतु मला म्हणजे लई हे करून घेतले. म्हणजे 12 घंटे ड्युटी होती, 13,000 रुपये महिना देत होते. परंतु झालं काय, चिकट लोक होते, खूप वेगळेच लोक होते ते. त्याच्यामुळे मी काही त्यांच्याकडे एवढं सोडून दिलं ते काम. बोलायचं पण खूप हे करून घेतलं तुम्ही.
त्याच्यामुळे म्हटलं नको जाऊन माझंच करणं असं जीवाला वाटलं की मग विचारली जागा. तर जागा सगळ्या गोष्टीला कोणत्या वेळेला पैसा लागतो तेव्हा ती तयारी होती. मग आता काय इलाज येतो ना, आपल्याकडं नव्हता पैसा. मला वाटलं कमी पैशात जर जागा भेटली तर मी टाकून देईन छोटी मोठी टपरी, परंतु एवढी मी कॅपॅसिटी नाही की घरचं भाडं ते भाडं इतर खर्च महागाई इतकी, गॅस महागाई आहे. ब्लॅकमध्ये गॅस आज बी 3000लाच भेटतो आहे. आणि तेल खूप महाग झालं आहे, साखर, हर छोटी छोटी वस्तू खूप महाग झाली आता, भाजीपाला प्रत्येक याचं याच्यामुळं एक समजा कुठं भांडणं चालेल कुठं नाही काय माहीत नाही. भांडणं तिकडं आहे पण फायदा इकडच्या लोकांना उचलला. महागाई पूर्ण महागाई करून ठेवली, खूप महागाई आहे, खूप अवघड आहे. गरीब लोकांचं पोट भरणं मुश्किल झालं आहे, काही खरं नाही आहे. त्याचे पप्पा मुलाला सांगताय बघायला साईला उन्हात जाऊ नको, घरातच राह, खूप ऊन आहे असं त्याचे पप्पा सांगताय त्याला आमच्या भाषेमध्ये. चालले ते त्याला सांगताय अभ्यास कर तू खरी, मस्तीच नको घालू, आमच्या भाषेत सांगताय. ऐकत नाही, त्याच्या बापालाच घाबरतो ते धरसात. नाही तर मग मला त्याची सर्व्हिसिंग रोज करावं लागते तेव्हा तो ऐकतो. आगाऊ जास्त झाला तो आता. चालले बघा ते चालली बघा सोयची पत्ता ते चाललेलं आहे. ते चाललं गेले ते आता. शिरा नाही साई म्हणतोय पप्पाला शिरा केलता मला ठेवला नाही का. मी उगाच उलसाक केलता, काल केलता शिल्लक त्यानं खाल्ला नाही म्हणून मी आज थोडाच केला, आज मागतोय नसल्यावर.